काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं नामधारकाने अंबरीशाचं व्रतभंग करण्याकरता आलेल्या दुर्वासांनी विष्णूला शाप दिला, विष्णूंनी 10 अवतार घेतले। तसंच सिद्ध सांगतोय, योगी सांगतोय की असाच एक विनोद कथा आहे अत्रि ऋषींची। तिथे सुद्धा भगवंताने अवतार घेतले। मग नामधारक त्याला विचारतोय, हे अत्रि ऋषी कोण, कुठले, काय, त्यांचा मूळ पुरुष कोण? हे ऐकल्यानंतर नामधारकाची ती विनंती ऐकल्यानंतर सिद्ध त्याला म्हणतो, अरे बाबा खरोखर तू धन्य आहेस रे। साधू साधू तुझी भक्ती धन्य आहे। आणि तुझी गुरुचरणावरची प्रीती, प्रेम गुरुचरणावर राहो। ऐक शिष्या, ऐक साधका, ऐक नामधारका। सिद्ध काय सांगतात? धन्य धन्य तुझी वाणी, आठवतसे तुझ्या प्रश्नी, तुझ्या प्रश्नामुळे मला आद्य मध्य आणि अनंत, तू हा जो प्रश्न विचारला त्यामुळे मला आद्य मध्य आणि अंत हे सगळं आठवत आहे। मी तुला सगळं सांगतो, ऐक। बरं झालं तू प्रश्न विचारलास। अत्रि ऋषींच्या पूर्व सृष्टीपासून सकळ, अरे पूर्वी काहीही सृष्टी नव्हती, सगळं जलमय होतं। हे कलियुगालाही सांगितलंय। आपो नारायण यांच्या नाभीमधून ब्रह्मा उत्पन्न झाला, वेद त्याच्या हातामध्ये दिले, ते ब्रह्मांड झालं। रजोगुणापासून ब्रह्मांडाची निर्मिती रजोगुणाने केली आणि त्या ब्रह्मदेवाला त्यांनी सृष्टी रचनेमध्ये 14 भुवनांची रचना केली। 10 दिशा, काळ, काम, क्रोध, आणि मग सृष्टी रचण्याकरता 7 पुत्र यांची निर्मिती केली, यांचा निर्माण केलं। हे 7 पुत्र कुठले, यांची नावं काय? तर मरीची, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वशिष्ठ असे 7 पुत्र निर्माण केले। हे ब्रह्मपुत्र आहेत। 14 भुवन निर्माण केली। 14 भुवन निर्माण केल्यानंतर या 7 पुत्रांची निर्मिती केली आणि या 7 पुत्रांमधला अत्रि एक, मरीची, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलकृतु, वशिष्ठ या 7 पुत्रांमधला अत्रि एक, आणि तिथूनच गुरु संतती निर्माण झाली। तुझं भाग्य नामधारक आहे, मी तुला सगळं सांगतोय। आणि त्याच अत्रि ऋषींची भार्या
तिचं नाव अनुसया. अहो ही कशी पतिव्रता होती, ही जगदंबा होती. तिच्या सौंदर्याचं वर्णन कोणी करू शकेल? शक्य नाही. कारण तिचा पुत्र चंद्र, जिचा पुत्र चंद्र आहे, तिचं वर्णन काय करावं सौंदर्याचं. आता तुम्ही म्हणाल चंद्रपुत्र कसा, तर ते पुढे येतंय, ऐका. अत्रि ऋषींचा ही भार्या, तिचं वर्णन काय करावं तिच्या सौंदर्याचं, तर एका वाक्यात सांगावं की जिचा मुलगाच चंद्र आहे, त्या स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं, तिच्या पतिव्रतेचं वर्णन काय करावं. तिच्या पतिव्रतेचं वर्णन करताना असं सांगतात की तिला जास्त गरम होणार नाही म्हणून सूर्य सुद्धा मंद मंद तपत असे. इंद्र आणि गंधर्व हे सगळे तिला घाबरत होते. अहो तिला वारा सुद्धा जास्त लागू नये म्हणून वारा सुद्धा हळूहळू वाहत होता. पतिसेवा करी बहुत, समस्त सुर वर भयभीत. सगळे देवता, यक्ष, किन्नर सगळे तिला घाबरत होते. का? तर त्यांना ही भीती होती की हिच्या पातिव्रत्यामुळे ही स्वर्ग सुद्धा आपल्या ताब्यात घेईल, म्हणून मनामध्ये चिंता करत होते. मग इंद्रादी सर्व देवता मिळून ब्रह्मा, विष्णू, महेश आणि या त्रयमूर्तींपाशी गेल्या आणि हे सगळे जाऊन त्यांना हात जोडतायत आणि त्या अत्रि ऋषींचा आचार, त्या पतिव्रतेचा पण आचार या तीन ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रयमूर्तींना सांगताय. इंद्र म्हणतोय अहो ती अनुसया जी आहे ना, काय सांगू तिचा आचार. अहो पतिसेवा अतिशय मनोभावे करते आहे, अतिथी पूजा आनंदाने करते आहे. तिच्या दारातनं कोणीही अतिथी विनमुख जात नाही. अहो तिचा आचार बघून मी बघा सांगितलं, ते इंद्र सांगतोय की तिचा आचार बघून सूर्य सुद्धा घाबरतोय आणि तिला गरम होईल म्हणून हळूहळू तापतोय. तिचा आचार बघून वारा सुद्धा मंद मंद वाहतोय. अहो तिचा आचार बघून भूमी सुद्धा घाबरते आणि तिच्या पादुकांपाशी भूमी सुद्धा नम्र झाली आहे. अहो तिने एखाद्याला शाप देईल म्हणून सगळेजण घाबरतायत. ती कोणाचं स्थान केव्हा घेईल काही सांगता येत नाही, अशी ती पतिव्रता आहे. एखाद्याला जर तिने वर दिला ना तिथं सोडा, पण तिने एखाद्याला वर दिला तर तो वर घेणारा सुद्धा आमचा पराभव करील, तो सुद्धा आम्हाला मारील, एवढं सामर्थ्य आहे. त्यामुळे तुम्ही जगदात्मा, त्रयमूर्ती नारायणा, भगवंता, महादेवा, ब्रह्मदेवा, आमचा स्वर्गठाय जाण्याची वेळ आली आहे. याला जर काही तुम्ही उपाय केला नाही तर आम्ही आता तिच्या दारात जाऊन तिची सेवा करू. न कराल जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी. तिचे द्वारी अहर्निशी, राहू चित्त धरोनिया. तुम्ही जर ह्याच्यावर काही उपाय केला नाही तर आम्ही तिच्या दारात जाऊन तिची सेवा करू, अहो रात्र तिथे राहू. हे ऐकल्यानंतर
त्रिमूर्ती अतिशय क्रोधायमान झाले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. काय असं काहीतरी सांगताय, कोण असं अशी पतिव्रता, चला बरं जाऊन बघू, काय तुम्ही सांगताय. क्रोधे ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश, महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती, कैसी ती पतिव्रता. तुम्ही तिला पतिव्रता म्हणताय, सती म्हणताय, कोण आहे बघू बरं, चला जाऊ. व्रतभंग करू, तिच्या पातिव्रत्याचा व्रतभंग करू आणि तिला भूमीवर ठेवू, नाही तर कुठेतरी पाठवून देऊ. असं म्हणून ते तिघं निघाले आहे. त्या अनुसयेचे सत्व पाहण्याकरता त्यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. तिच्या आश्रमापाशी आले, अत्रि ऋषींच्या आश्रमापाशी. ऋषी अनुष्ठानाकरता गेले होते. अत्रि ऋषी आश्रमात नव्हते, अत्रि ऋषी अनुष्ठानाकरता गेलेले होते. आणि ते गेलेले बघून हे तिघ जण तिच्या दारामध्ये भिक्षुक वेश धारण करून आले आहेत. अनुसयेला आश्वासन दिलंय, आम्ही भिक्षुक आहोत, आम्ही अतिथी आहोत, तुझ्याकडे आलेलो आहोत, आम्हाला भूक लागली आहे. आम्ही असो ब्राह्मण, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही अतिथी आहोत, तुझ्या दारात आम्ही आलेलो अतिथी ब्राह्मण आहोत, आम्हाला भूक लागली आहे आणि ताबडतोब हे सती तू अन्न दे. आणि जर नसेल देणार तर तसं सांग, आम्ही दुसरं कुठेतरी जाऊ आणि भिक्षा मागू. पण आम्ही ऐकलंय असं की तुझ्या आश्रमामध्ये आलेले अतिथी विनमुख जात नाही, अशी तुझी कीर्ती, तुझ्या आश्रमाची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तू इच्छा भोजन दान देतेस असंही ऐकलंय. आणि म्हणून आम्ही मनामध्ये काही इच्छा घेऊन इच्छा भोजन मागण्याकरता तुझ्या दारामध्ये आलो आहे. तू इच्छा भोजन देतेस, तुझ्या दरवाज्यातनं कोणीही आस तागायत विनमुख गेलेला नाही असं ऐकलंय. अनुसयेने ते सगळं ऐकलं. अर्घ्य पाद्य पूजा केली, गंधाक्षत फूल वाहिलं, अतिथी आहेत आणि आनंदाने म्हणाली, बसा, तुम्ही जे ऐकलंय ते खरं आहे, तुम्ही बसा, मी तुम्हाला जेवायला देते. माझ्या आश्रमात कोणीही विनमुख गेलेला नाही. अतिथी म्हणे, ते वेळी आम्ही, अरे हे बघ, आता तू आम्हाला आंघोळ बिंघोळ करायला काही सांगू नकोस आणि अत्रि ऋषी येईपर्यंत वाट बघा असंही सांगू नकोस, कारण आम्ही आंघोळी करून आलोय आणि ऋषींना यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे आम्हाला ताबडतोब जेवायला दे. आम्हाला ऋषी येतील, तुम्ही आंघोळी करा असलं काही सांगून वेळ घालवू नकोस. अतिथी म्हणे, तये वेळी करोनी आलो आंघोळी, ऋषी येतील बहुत वेळी, ऋषींना यायला फार वेळ लागेल, त्वरित आम्हा भोजन द्यावे, आम्हाला ताबडतोब भोजन दे. त्यांच्या मनातली ती इच्छा बघून त्या पतिव्रतेने काय केलं असेल, त्यांना बसायला बसकर दिलं, त्यांना पाटावर बसवलं. तिघांकरता 3 पाट मांडले, पाटावर बसवलं, पत्रावळी ठेवल्या आणि तुपाचं भांड घेऊन ती तुपाची धार धरण्याकरता आली. पक्वान्न बनवली होती, भाज्या बनवल्या होत्या, स्वयंपाक बनवलेला होता आणि ती वाढण्याकरता आली. त्यावेळेस हे तिघं म्हणतात, अहो नारी, आम्ही अतिथी आलो दुरी, आम्ही फार लांबून आलेलो अतिथी आहेत, आम्ही इथले जवळचे नाही आहेत.
पण तुझं स्वरूप बघून तू सुंदर आहेस, तुझं सौंदर्य बघून आमच्या मनामध्ये इच्छा चालवली आहे. आम्ही इथले नाही आहे, जवळचे नाही आहे, आम्ही दूरवरून आलेलो आहे. आमच्या मनामध्ये इच्छा आहे की तू नग्न होऊन आपल्या अंगावरची वस्त्र काढून आम्हाला अन्न वाढावे. आणि तसं नसेल करणार तर तसं सांग, आम्ही जाऊ. आता तिला पेचात पकडलाय. आम्ही इथले नाही, आम्ही लांबून आलोय, पण तुझं सौंदर्य बघून आम्हाला असं वाटतं की तू वस्त्र काढून आम्हाला जेवायला वाढावं. ते ब्राह्मणांचं, आम्ही ब्राह्मण आलोय, ब्राह्मण आहोत असं म्हणून सांगितलं होतं. म्हणून त्या ब्राह्मणांचं ते बोलणं ऐकून अनुसया चिंता करायला लागली आहे. तिने ओळखलं, हे विप्र, हे ब्राह्मण माझं मन बघायला आले. हे कोणीतरी मोठे महापुरुष असणार. ऐकोनी द्विजांचे वचन अनुसया करी चिंतन, आले विप्र पहावया मन, कारणिक पुरुष होतील. हे कोणीतरी मोठी पुरुष असतील, मोठे तरी महान व्यक्ती असतील. हे माझं मन बघायला आलेले आहेत. पतिव्रता विचार करी अंतःकरणी, अतिथी विन्मुख तरी हरी. जर समजा मी यांना नाही सांगितलं तर अतिथी विन्मुख गेलाय, ती हानी होईल. आणि माझ्या पतीचं म्हणणं आहे अतिथीला विन्मुख जाऊ द्यायचं नाही. माझं मन तर पवित्र आहे, माझं मन तर शुद्ध आहे. मग हे काही का मनात विचार करेना, मला काय फरक पडणार आहे. माझ्या पतीचं तपबळ श्रेष्ठ आहे आणि ते तपबळ माझं रक्षण करील. एका क्षणात तिने हा विचार केला. माझं मन निर्मळ आहे, माझ्या पतीचं तपफळ जबरदस्त आहे, हे काय करतील. माझ्या पतीचं तपबळ माझं रक्षण करील असा मनात विचार आणून तिने त्यांना सांगितलं, ठीक आहे, तुमची इच्छा पूर्ण होईल, पण तुम्ही शांततेने भोजन करावं. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी वस्त्र काढून तुम्हाला वाढायला तयार आहे, पण तुम्ही शांतपणे भोजन करावं. आपल्या पाकस्थानावर स्वयंपाकघरात गेली आहे. मनामध्ये पतीचं चिंतन केलं, त्याचं चरण मनामध्ये त्याच्या चरणाला नमस्कार केला आणि आपल्या अंगावरची वस्त्र काढली. आणि मनामध्ये ती म्हणते, अहो हे अतिथी म्हणजे माझी मुलं आहेत. मुलांपुढे कसली लाज. पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण, वस्त्र फेडोनी नग्न म्हणे अतिथी बाळे माझी. माझी हे जे अतिथी आहेत हे माझी बाळ आहेत, माझी मुलं आहेत. वस्त्र काढून नग्न होऊन ती अन्न उदक घेऊन बाहेर आली आणि आश्चर्य, आश्चर्य तिच्या वाक्याप्रमाणे हे तिन्ही अतिथी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश लहान मुलं होऊन तिच्या समोर लोळायला लागले. नग्न होऊन सती देखा घेऊन आली अन्नोदका, तव तेची झाले बाळका. ती अन्न घेऊन आली, तेवढ्यातच ती मुलं झाली आणि तिच्या समोर लोळू लागली. आता ही लहान लहान मुलं झाली हे बघितल्यानंतर तिला मात्र थोडी भीती वाटली. बाळे देखोनी अनुसया भयचकित होऊन या.
आश्चर्यही वाटलं आणि भयही वाटलं. पण ती पुन्हा घरात गेली, वस्त्र नेसली आणि त्या बाळकांच्या जवळ आली. तेव्हा ते तीनही बाळं रडायला लागली. अनुसया प्रत्येकाला शांत करण्याचा प्रयत्न करते, त्यांना कडेवर घेते, त्यांना पाळण्यात घालते, त्यांना स्तनपान करवते. पहा, नवल आहे, खरोखर नवल आहे. त्रयमूर्तीची झाली बालके आणि स्तनपान करीती. अहो, ज्याच्या उदरी 14 भुवन आहेत तो ब्रह्मदेव, ज्यांनी 14 भुवनांची निर्मिती केली तो ब्रह्मदेव त्या सतीचं स्तनपान करतोय. सप्त समुद्र वडवाग्नी त्याची क्षुधा पतिव्रता शिरोमणी त्याची भूक भागवते. अहो, ज्याच्या कपाळी चंद्र आहे, 5 मुख आहे, काळाग्नी आहे, त्याला अनुसया स्तनपान करवते आहे. तपस्वी असे अत्री. अनुसया अत्री रमणी साधी सुधी स्त्री नव्हती, तर अत्री ऋषींची पत्नी होती. आता ती त्रैमूर्तींची जननी झाली आहे. त्रिभुवनात ख्याती झाली. आपल्या त्या 3 मुलांना कडेवर घेऊन ती खेळवत होती, पाळण्यात घालून त्यांना गाणं म्हणत होती. गाणं कुठलं? उपनिषदार्थ. पर्यदे गाय नाना परी उपनिषदार्थ अतिकुसरी अति उल्हासे सप्तस्वरी. 7 स्वरांमध्ये गाणं गाऊन ती त्या त्रैमूर्तींना झोपवण्याचा प्रयत्न करत होती. आणि हे सगळं होत असताना तेवढ्या वेळात अत्री ऋषी आश्रमात आले. आपल्या आश्रमाच्या जवळ आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. आपल्या आश्रमातनं मुलांच्या रडण्याचा आवाज येतोय, लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येतोय आणि आपली पत्नी अतिसुमधुर आवाजामध्ये उपनिषदांवर गाती आहे. कुठली बाळं असतील बरं ही? आणि म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला विचारलं, का ग हे काय चाललंय? मी ज्यावेळेस अनुष्ठानाला गेलो त्यावेळेस कोणीही मुलं बिलं नव्हती, ही 3 मुलं, हा काय प्रकार आहे? मग तिने घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. अत्री ऋषी ज्ञानी होते, त्यांनी तात्काळ ओळखलं. ते म्हणाले, अगं हेच त्रैमूर्ती आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. आणि अत्री ऋषींनी त्यांना नमस्कार केला. नमस्कारिता अत्री देखा. अत्री ऋषींनी नमस्कार केल्यावर विष्णू, ब्रह्मदेव, शिव यांना आनंद झाला. ब्रह्मदेवाला आनंद झाला. ते प्रसन्न झाले. बाळ पाळण्यामध्ये राहिली आणि ती 3ही मूर्ती त्यांच्या समोर उभी राहिली, अत्री ऋषींच्या समोर. आणि म्हणतायत, ऋषी तुझी पत्नी, तू तर धन्य आहेसच, पण तुझी पत्नी खरोखर सत्य पतिव्रता आहे. अरे तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. माग, तुला जो वर मागायचा तो माग. अत्री आपल्या पत्नीला म्हणतायत, हे बघ बाई, हे तुझ्यामुळे आले आहेत. तुझ्यामुळे या त्रैमूर्तींचं हे एक रूप झालंय.
त्यामुळे तुला जे पाहिजे ते माग. अनुसया म्हणते, प्राणनाथा अत्री ऋषींना म्हणते, प्राणेश्वरा तूच माझा सर्वस्व आहे. अरे हे जे देव आले हे तुमच्या भक्तीमुळे आले आहेत. आता तुम्ही त्यांच्याकडे पुत्र मागा, मी नाही मागत, तुम्हीच मागा. तिघे बाळक माझे घरी, राहावे माझे पुत्रा परी. हेच मागतो निर्धारी, त्रयमूर्ती आपण एकरूप. मग अष्टविषींनी सांगितलं की ही तिन्ही बाळक मुलांप्रमाणे माझ्या घरी राहावी, हेच मी मागतोय. हे ऐकून त्यांना वर मिळाला. त्या तिघांनी तथास्तु सांगितलं आणि हे तिघ जण परत स्वस्थानाला गेले. तिथे 3 मुलं राहिली. त्रयमूर्ती राहिले त्यांचे घरी, अनुसया पोशी बाळका परी. हे तिघ जण जे राहिले ते कसे आहेत बघा. ब्रह्ममूर्ती चंद्र झाला, ब्रह्मदेव होता तो चंद्र झाला. अनुसयेचा पुत्र झाला तो चंद्र. विष्णू जो होता तो दत्त झाला आणि शिव जो होता तो दुर्वास झाला. मी मगाच सांगितलं, दुर्वास हा अनुसयेचा पुत्र. दुर्वास झाला. तिघे पुत्र झाले अनुसयेचे. दुर्वास आणि चंद्र हे दोघ जण अनुसयेच्या समोर उभे राहिले, हात जोडले आणि सांगितलं, माते आम्हाला तपस्थाना करता निजस्थाना करता जाऊ दे. दुर्वास म्हणे, हे आई आम्ही ऋषी अनुष्ठानी, आम्ही ऋषी आहोत, अनुष्ठान करणारे आहोत. आम्हाला अनेक तीर्थ हिंडावी लागणार आहेत, म्हणून तू आता आम्हाला जाण्याची आज्ञा दे. चंद्र म्हणतो, हे माते, चंद्रही निघायच्या तयारीत आहे. चंद्र निघालाय, पण जाताना काय सांगतो, हे माते निरोप दे आता. कारण आम्ही जर चंद्रमंडळी राहिलो नाही तर कसं चालेल. आम्ही तिथून राहून तुझं दर्शन घेऊ. चंद्र म्हणे, आहो माते निरोप दावा आम्हा त्वरिते. चंद्रमंडळी वास माते, नित्य दर्शन तुमचे चरणी. आम्ही तिथे राहून रोज तुझं दर्शन घेऊ. आणि तिसरा जो आहे दत्त, जो विष्णू आहे, हा दत्त विष्णुमूर्ती तुझ्या जवळ राहील. असेल तुमचे धरुणी चित्त, तुमचं मन धरून असेल आणि तोच त्रयमूर्ती निश्चित असेल. त्रयमूर्ती जाणा तोची दत्त, सर्व विष्णुमय जगतो. हे सर्व जग विष्णुमय आहे. तो तुमचं मन धरून राहील. विष्णुमूर्ती दत्तात्रय. त्रयमूर्तींचं ऐक्य एक वटलंय. दत्तात्रय तिथे राहिलाय. दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले आहेत. अनुसयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रय ऐका. हे सिद्धांनी सांगितल्यानंतर कथा सांगे नामधारका. सिद्ध ही कथा नामधारकाला सांगतोय. नामधारकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय. सिद्ध म्हणतोय, नामधारका विचार. जय सिद्ध योगेश्वरा. नामधारक विचारताना सुद्धा अतिशय नम्र झालेला आहे.
तुझे प्रसादे मज ज्ञान झाले उपजे सहज तारक आमुचा योगीराज विनंती माझी परियसा. तुझ्यामुळे मला ज्ञान झालं, तू आमचा तारक आहे, तू सांगितलंस, आम्ही मान्य केलं, आम्हाला ज्ञान झालं. पण हा दत्ताचा अवतार पूर्वापार आहे, मग हे पुढे अवतार झाले कसे, पुढे हे कशा प्रकारचे अवतार झाले ते ऐकण्याची इच्छा आहे. दत्ताचा सुरुवातीचा हा अवतार ऐकला. अत्रि ऋषींच्या घरी ते आले. अनुसया पतिव्रता होती, तिच्या पोटी या तिघांनी जन्म घेतला. चंद्र आणि दुर्वास निघून गेले, विष्णू तिच्यापाशी राहिले. हा दत्त अवतार, हा गुरु अवतार पुढे कसा काय झाला हे ऐकण्याची माझी प्रचंड इच्छा आहे, असं नामधारकाने सिद्धाला पुन्हा पुन्हा विनंती करून सांगितलं. तेव्हा सिद्धाने पुढे काय सांगितलं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.